नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? मी वैशाली, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या व्लॉग मध्ये। आणि सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा। 4लाच उठले, अलार्म वाजला, उठायची इच्छा होत नव्हती, फार थंडी होती। छान अजून ब्लँकेट अंगावर घेतलं, पण म्हटलं नाही, स्वतःच्या मनाला आपल्याला सांगावं लागतं की कम्फर्ट झोन मधून बाहेर निघायचं आहे आणि ते आपल्याला करावंच लागतं, कारण ते केलं नाही तर आपण उठू शकणार नाही। म्हणून लगेच उठून बसले, 2 मिनिटं छान मस्त डोळे मिटून बसले, 5 मिनिटं पॉझिटिव्ह थिंकिंग केली, बेडवर बसल्या बसल्याच केली आज, कारण मोटिवेशनची जास्त गरज होती, कारण थंडी फार लागत होती। आणि त्यानंतर मस्त उठले, छान फ्रेश वगैरे झाले, कोमट पाणी पिले आणि आता तुमच्यासोबत बोलते। तर आज आपण इंग्रजी या विषयाबद्दल बोलणार आहे। तर मी आज इंग्रजीचा माझा डिग्रीचा अभ्यास करून घेणार आहे आणि मला इंग्रजीची ना तशी फार भीती वाटायची मैत्रिणींनो, आणि मी इंग्रजीमध्ये ना आता स्वतः MA करत आहे। तर ती माझी भीती कशी दूर झाली तर मी स्वतःसाठीच आयडिया शोधून काढलेल्या आहेत। माझ्याजवळ ना बघा अशी मी छोटी छोटी पुस्तकं घेतलेली आहेत। हे बघा, मी कुठे बाहेर जाते किंवा काही तर पॉकेट डिक्शनरी आहे, त्यानंतर बघा स्वामी विवेकानंदचं वे टू सक्सेस म्हणजे असं टाइम सेन्स, अशी पुस्तकं घेऊन ठेवली आणि अशीच पुस्तकं वापरून मी माझी इंग्रजीची भीती दूर केलेली आहे। तर तुम्ही पण तुमची भीती दूर करू शकता। मी काही तुम्हाला टिप्स सांगते बघा। जेव्हाही तुम्ही इंग्रजीचा अभ्यास करताना तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डोक्यातला हा विषय काढून टाका की मला इंग्रजी फार कठीण जाते। हा विषय जर डोक्यातून काढला तर लवकर इंग्रजी सोपं जाईल तुम्हाला शिकायला, कारण आपल्या मनात त्याच गोष्टीची भीती वाटते जी आपण मनात धरून ठेवतो, आणि आपण अशीच गोष्ट मनात धरून ठेवली, आपण ज्या गोष्टीबद्दल शंका तयार करतो ना त्या गोष्टीची आपल्याला भीती वाटत असते। तर सगळ्यात अगोदर काय करायचं, आपल्याला ज्या विषयाची भीती वाटते ना ती भीती अगोदर काढून घ्यायची, शंका दूर करायची, म्हणायचं मला सगळं सोपं आहे, इंग्रजी माझ्यासाठी सोपं आहे आणि मी ते कव्हर करणारच आहे। कुठलाही विषय असो, मॅथ असो, इंग्रजी असो, बुद्धिमत्ता चाचणी असो, सगळ्यात अगोदर भीती काढून घ्यायची। आणि त्यानंतर मग आपण अशी भीती काढली की मग आपल्याला असे छोटे छोटे मार्ग निघायला सोपे जातात आणि आपण त्याबद्दल मग आपल्या स्वतःसोबत डिस्कशन करतो। तर मी काय करते माहिती आहे का, माझी इंग्रजी विषयाबद्दल माझी भीती दूर करण्यासाठी मी माझ्या मुलीसोबत इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करते, कारण ती इंग्रजी मीडियमच्या स्कूलमध्ये 7th स्टँडर्डला आहे, CBSE ला आहे। तर तिला पण छान प्रकारे बोलता येतं। तर माझी स्वतःची भीती मी याच प्रकारे दूर करते आणि तिच्यासोबत बोलते, माझ्या मुलांसोबत पण बोलते। आणि त्यानंतर मग मी काय करते, माझ्याजवळ एक रॅपिडेक्स इंग्लिश पुस्तक आहे, तेव्हा तुम्हाला दाखवते, एक मिनिट बघा, हे बघा। आणि हे मला गिफ्ट भेटलं होतं 12th मध्ये, माझा फर्स्ट नंबर आला होता 12th मध्ये, मेरिटमध्ये आले होते, तर मला हे फर्स्ट प्राइज भेटलं होतं, त्यामुळे ती माझी एक आठवण आहे छान। आणि छान प्रकारे मग जेवढेही मी असे मला असे स्मॉल पुस्तकं दिसतात ना, छान अशी पुस्तकं मी कुठेही दिसले, कुठल्याही म्युझियममध्ये गेले, कुठेही दिसले ना तर अशी पुस्तकं घेते। जरी आपल्याला वाटतं की आपल्याला हे कळणार नाही तरी पण मी घेते आणि छान एक 4-5 वेळा, हे छोटंच पुस्तक असतं, छान 4-5 वेळा छान वाचून घ्यायचं मस्त। आणि अगोदर कळत नाही, दुसऱ्यांदा कळत नाही, तिसऱ्यांदा कळत नाही, पण चौथ्यांदा नक्की कळतं। तुम्ही करून बघा, तुम्हाला पण छान कळेल। आणि यातले जेही शब्द कठीण असतात ना ते शब्द मग मी काय करते, अशा माझ्याजवळ ऑक्सफर्डची डिक्शनरी आहे बघा, या डिक्शनरीमधून ना असे शब्द छानपैकी मग असे शोधून काढायचे, त्याला अंडरलाईन करते आणि ते अंडरलाईन केलेले शब्द मग शोधून काढायचे, म्हणजे एखादा कठीण शब्द असला तर मग ते सोपं जातं आपल्याला शिकायला। तर अशी आपली इंग्रजीची मी भीती दूर केलेली आहे। आणि आता माझं MA सेकंड इयरमध्ये सुरू आहे इंग्रजीमध्ये, आणि फर्स्ट इयर मी छान मार्काने पास झालेली आहे। तर तुम्ही पण तुमची अशीच भीती दूर करा इंग्रजी या विषयाची। आणि चला आता माझ्यासोबत आता अभ्यासाला बसते, अभ्यास करा आणि आपण डिग्री या विषयाचा अभ्यास करूया। चला तर सुरू करूया। आणि मला कमेंटमध्ये कोणीतरी विचारले की ताई, टेटसाठी कुठलं इंग्रजी पुस्तक रेफर करायचं, तर बघा मैत्रिणींनो, बक्षी सरांचं पुस्तक फार छान असतं आणि आपल्याला ज्यातून सोपं असतं ना त्यातून वाचलं, आपल्याला ज्यातून आपल्या कन्सेप्ट क्लिअर होत असतील ना ते पुस्तक वाचले तरी भरपूर असतं, कारण कुठल्याही एका पुस्तकातलं कुठेही पेपरमध्ये येत नसतं। फक्त आपल्या कन्सेप्ट क्लिअर होणं महत्त्वाचे असतात, आणि जिथे किंवा ज्या पुस्तकातून किंवा ज्या टॉपिकमधून आपल्या कन्सेप्ट क्लिअर होतील ना तेच पकडायचं। तो यूट्यूबचा व्हिडिओ, इंग्रजी असो, टेटसाठी बुद्धिमत्ता चाचणी असो किंवा कुठलीही कॉम्पिटिशनची एक्झाम असो, इंग्रजी हा आपल्यासाठी फार महत्त्वाचा घटक आहे किंवा विषय आहे, म्हणून इंग्रजीला आपला स्ट्रॉंग बनवावंच लागेल। आणि बाकीचे विषय तर आपल्यासाठी असतातच ना, त्यात आपण प्रावीण्य मिळवतोच, पण आपल्याला ज्या गोष्टीची भीती वाटते किंवा आपण ज्या विषयात मागे असतो ना ते आपण मागे टाकून देतो आपल्याला, कारण त्यांची भीती वाटत असते, आपण ते हातातच घेत नाही। म्हणून त्यांना अगोदर आवर्जून हातात घ्या, त्यांना स्ट्रॉंग बनवा, जेणेकरून आपण आपले मार्क कव्हर करू शकू।
लहान मुलांना ना कुठल्याही गोष्टीची भीती वाटतेत ना, आपण त्यांना त्यांच्या मनात आपण ती तयार करतो. आपण काय म्हणतो, त्याने आगीला हात लावला नाही पाहिजे, आपण काय म्हणतो, त्याला हात लावू नको, तुला चटका लागेल, तो बाऊ आहे, असं आपण त्याला सांगतो. तसंच आपण आपल्या मनात बाऊ केलेला आहे प्रत्येक गोष्टीचा. आपण आपल्या मनाला सांगितलं आहे की इंग्रजी फार कठीण आहे, आपण सांगितलेलं आहे की गणित फार कठीण आहे, आपण सांगितलेलं आहे की माझ्या जीवनात जे संघर्ष आहेत ते फार कठीण आहे. जेव्हा आपण आपल्या मनाला सांगू ना की माझ्यासाठी काहीच कठीण नाही, माझ्यासाठी सर्व काही सोपं आहे आणि मी हे सोप्यातून छान माझं जे जीवनात यश आहे ते मिळवणारच, तेव्हाच आपण आपल्या जीवनात प्रगती करू शकू. म्हणून स्वतःच्या मनाला सांगावं लागेल ना की हे माझ्यासाठी सोपं आहे, हा घटक तर मी छान प्रकारे पार करू शकते, हे जीवनातलं काय, हा संघर्ष तर मी हसत खेळत मी यात प्रावीण्य मिळवू शकते. म्हणून स्वतःला सांगा. म्हणून मी नेहमी सांगते तुम्हाला की स्वतःला अगोदर सांगा मी करू शकते, तेव्हाच आपण करू शकतो. कारण तेव्हाच आपल्या डोक्यातील जे सर्व दरवाजे आपण बंद करून ठेवलेले आहे, आपल्या मनाची जे सर्व दारे बंद करून ठेवलेले आहे ना, ते आपण उघडू शकतो. म्हणून स्वतःला कधी पण सांगायचं मी करू शकते, तेव्हाच आपण करू शकतो. आणि अशा प्रकारे बघा माझा अभ्यास सुरू आहे. तर मी बघा पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री असे छान 3 पार्ट केले आहे. ते माझ्या नोट्समध्ये लिहत आहे आणि हे नोट्स मी आपल्या मोटिवेशन विथ वैशाली व्हॉट्सअप चॅनलवर शेअर करते. आणि त्यानंतर बघा मी काही उदाहरणं लिहून घेतली जे मला वाटतात की माझ्यासाठी उपयोगाची आहेत आणि त्यातून मला जे पेपरच्या वेळेस मला जास्त धावपळ होणार नाही म्हणून मी माझे नोट्स बनवून ठेवते आणि ते तुमच्यासोबत शेअर करते आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो माझा अभ्यास सुरू आहे. बघा हाच अभ्यास करता करता मला आता अर्धा तास होते, तुम्हाला दिसत असेल स्टॉपवॉचमध्ये. आणि माझा छान असा म्हणजे कसं रीडिंग पण करते, त्यातून छान असे काहीतरी आपल्याला वाटतात की ही उदाहरणं आपल्या लक्षात राहतील, त्याची काहीतरी छान असं लिहून ठेवायचं, मग त्याला अंडरलाईन करायचं आणि असाच अभ्यास करायचा असतो. म्हणजे आपल्याला कसं असतं, भीती आपल्या मनातली नाहीशी होते आणि आपल्याला छान अभ्यासात सातत्य वाटतं, छान अभ्यास करायची इच्छा होते आणि आपलं मन असं ना त्या गोष्टीविषयी ओढ निर्माण करतं अभ्यासासाठी. म्हणून अभ्यासात कंटिन्युअसपणा करण्यासाठी असाच छान इंटरेस्टने अभ्यास करा. तुमच्या मनातली भीती आपोआप दूर होईल आणि तुम्हाला छान अभ्यास करण्याला प्रेरणा भेटेल. आणि मैत्रिणींनो बघा असा छान अभ्यास करता करता माझा इंग्रजीचा मस्त डिग्री या टॉपिकचा अभ्यास करत आहे मी. आणि हा अभ्यास करता करता मला पाऊण तास होत आहे आता. आणि छान रीडिंग करता करता मी माझे नोट्स बनवत आहे. कारण सकाळचा वेळ आपल्यासाठी खूप छान असतो, सगळीजणी झोपलेली असतात, घरात फार शांतता असते आणि आपला छान अभ्यास होतो, कुठलाही गोंधळ नसतो. छान अभ्यासात आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढतं. म्हणून तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठा. माझे मागील व्हिडिओ बघा, मी छान तुम्हाला गाईड केलेला आहे. तुम्ही पण ब्रह्ममुहूर्तावर उठू शकता ते व्हिडिओ बघून. माझे मागील जे नवीन सबस्क्रायबर त्यांनी मागील व्हिडिओ बघा, तुम्हाला छान अशा कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होतील आणि तुम्हाला पण छान मार्गदर्शन भेटेल. आणि जास्तीत जास्त व्हिडिओला सबस्क्राईब करा, शेअर करा, जेणेकरून ज्याही गरजू महिला आहेत आपल्यासारख्या किंवा ज्यांचे लग्न झाली त्यांना काही कळत नाही आहे की आपण कसा अभ्यास करावा, त्यांच्यासाठी हे मोटिवेशनचे व्हिडिओ फार फायदेशीर ठरतील. त्यामुळे मला तुमची गरज आहे. तुम्ही ह्या जे व्हिडिओ मी बनवते ते जर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केले तर भरपूर मैत्रिणींना त्याचा फायदा होईल आणि आपल्याला त्यांच्यापासून ऊर्जा प्राप्त होईल. तर मैत्रिणींना बघा असा करता करता माझा 1 तास मी अभ्यास कंटिन्यू केलेला आहे. आणि आता मी कसं 5:30 पावणे 6 वाजत असतील तर आता मी हे सगळं ठेवून देणार, कारण मुलगी शाळेत जाते सकाळी. आता मुलीचा टिफिन बनवणार, छान बाहेर सडा घालून घेणार, रांगोळी घालणार आणि मस्त मग माझ्या कामांना सुरुवात करते. तर मैत्रिणींनो आजसाठी एवढंच. तर बघा मी बाहेर आलेली आहे आणि नंतर फोन चार्जिंगला लावलेला होता, कारण कसं असतं अभ्यासाला बसले, त्यानंतर काही यूट्यूबचे 1-2 फ्री व्हिडिओ बघितले आणि त्यानंतर फोनचा जो चार्जिंग असते ती थोडी संपलेली होती. त्यानंतर मग मी सडा घालून घेतला, छान रांगोळी घातली आणि बघा माझा स्मॉल हॅपीनेस मला मस्त आवडतं, असं छान आवडतं हे. अशी गुरं छान त्यांचे वासरू खूप खूप आवडतं मला हे. आणि माझ्यासाठी हा एक प्रकारचा स्मॉल हॅपीनेसच आहे आणि मी माझे स्मॉल हॅपीनेस जपते, तुम्हाला पण माहीत आहे. आणि स्वतःचं घर असं छान मस्त सडा घालून, अंगणात पाणी शिंपून, माझी झाडं, त्या झाडांना मी जोपासते, त्यांना खतपाणी घालते. तसंच आपल्या मनाला पण पॉझिटिव्ह विचाराचं खतपाणी मी घालत असते. आणि हे बघा आम्ही कोथिंबीर, मेथी, लाल भाजी, चवळीची भाजी टाकली होती. हे बघा किती छान निघालेली आहे ना. बघा मी तुमच्या सोबत मागील व्हिडिओ शेअर केलेलं होतं. बघा किती छान ना. असंच आपल्या मनाला पण खतपाणी घालायचं, असंच आपल्या मनात पॉझिटिव्ह विचारांचं छान बी रुजवायचं, त्याला खतपाणी द्यायचं. तर बघा असंच कोंब येतात मग मस्त पॉझिटिव्ह विचारांचे. तर मैत्रिणींनो आजसाठी एवढंच. लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्मार्ट स्टडी करा, स्वतःला सांगा मी करू शकते, तर आपण नक्की करू शकतो. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. बाय.